चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग बघा शुक्रवार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी, घरात चहूबाजूने पैशांचा ओघ वाढण्यासाठी तुम्ही जे जे उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात। यातीलच एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे। या उपायाने तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल। फक्त लक्ष्मी आकर्षितच होणार नाही, खरं तर लक्ष्मी खळखळून येईल। बघा, तुमच्या घरात चहूबाजूने पैशांचा ओघ येईल आणि घरामध्ये जी काही वर्षानुवर्षांपासून असणारी गरिबी असेल ना, ती गरिबी कुठेतरी कमी होत जाईल। फक्त एक शुक्रवार हा उपाय करा। पुढचा शुक्रवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीणातील कठीण काम झालंच म्हणून समजा। शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला दिव्यात ही एक वस्तू अर्पण करायची आहे। जी वस्तू शुक्रवारी दिव्यात अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यातील जे काही दुर्भाग्य आहे ते दुर्भाग्य बदलेल। तुमचं नशीब जे आहे ते नशीब बदलेल, नशीब चमकायला लागेल। बघा, या दिवशी खरं तर माता लक्ष्मीच्या तुम्ही जेवढ्या जास्त सेवा कराल ना, तुम्हाला तितकाच जास्त लाभ होत असतो। बऱ्याच वेळा लक्ष्मी प्राप्तीची आपण सेवा करतो, पण लक्ष्मीला स्थिर करण्याची सेवा करायला विसरतो। पैसा येतो पण तो टिकत नसेल तर त्या पैशाला काही अर्थ नसतो। पैसा आलाही पाहिजे आणि तो टिकलाही पाहिजे। आता जी सेवा किंवा छोटासा जो उपाय सांगणार आहे त्या उपायाने तुमच्या घराकडे पैसा येईलही आणि आलेला पैसा टिकेलही। आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, दिव्यात आज कुठली वस्तू अर्पण करायची आहे, हे सगळं व्यवस्थित पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय कुठल्याही शुक्रवारी आपल्याला दिवसभरात कधीही करायचा आहे। सकाळपासून रात्री 9:30 पर्यंत कधीही तुम्ही करू शकता। यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे। तुमच्या देवघरामध्ये जो दिवा रेग्युलर लावताय तो दिवा वेगळा आणि हा दिवा वेगळा। घरात जो कुठला दिवा असेल तो दिवा घेऊ शकतात, ठीक आहे। सगळ्यात अगोदर देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे, कारण तिथेच बसून हा उपाय करायचा आहे। देवघरासमोर नसेल बसायचं तर तुम्ही उत्तर दिशेला बसून हा उपाय केलात तरीही चालेल। घरातील उत्तर दिशा किंवा देवघराच्या समोर, ठीक आहे। सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे। या प्लेटमध्ये एक विड्याचं किंवा नागवेलीचं पान ठेवायचं आहे, ठीक आहे। या पानाच्या वरती तुम्हाला धन हा शब्द लिहायचा आहे। धन, बघा पुन्हा एकदा व्यवस्थित आहे का, ध आणि त्याच्या पुढे न, धन हा शब्द तुम्हाला कुंकवाने लिहायचा आहे। आता प्लेट घेतलं, प्लेट ठेवलं, प्लेटमध्ये नागवेलीचं विड्याचं ज्याला पान म्हणतो ते पान ठेवलं, त्याच्यावरती धन हा शब्द लिहिला की त्याच्यानंतर तुम्हाला त्या धन या शब्दाच्या खाली ह्रीम हा शब्द लिहायचा आहे, जो माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे। धन श्रीम, धन श्रीम, ठीक आहे। वरती धन आणि त्याच्या खाली श्रीम इतकं लिहून झालं की त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ घालायचे आणि थोडेसे धने घालायचे। आपल्या घरात असणारे तांदूळ आणि धने या दोनही गोष्टी ठेवल्या की त्याच्यावरती हा जो कुठला तुम्ही दिवा घेतलेला असेल हा दिवा जो आहे तो तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे। दिव्यामध्ये 2 वातींची पिळून एक वात घालायची आहे। शुद्ध तूप किंवा तेल घालायचं आहे। दिवा जो आहे तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटीशी वाटी किंवा एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत। मोजून 11 लवंगा घ्यायच्या आहेत। या 11च्या 11 लवंगा तुम्हाला अत्तरामध्ये भिजवायच्या, म्हणजे थोडं अत्तर घ्या, ते अत्तर स्प्रेड करा। उजवा हात घ्यायचा, उजव्या हाताच्या या उंचवट्यावरती हा लवंग ठेवायचा। अत्तर इथे लावलं तरी चालेल, अत्तर थोडं चोळायचं, लवंग ठेवायचं, हा हात असा ठेवायचा, इच्छित मनोकामना व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं। कनकधारा स्तोत्र हे आर्थिक प्रगती होण्यासाठी, आर्थिक बरकत आणण्यासाठी
आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. कनकधारा स्तोत्र नसेल येत तर श्री सूक्त म्हणा किंवा महालक्ष्मी अष्टकं म्हटला तरीही चालेल. याच्यानंतर हे लवंग दिव्यात अर्पण करायचं. पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं, पुन्हा या उंचवट्यावरती अत्तर लावून त्याच्यावरती ते लवंग ठेवायचं. आता मी या उंचवट्यावरती का सांगते तर बऱ्याच लोकांना माहिती पण असेल की हा उंचवटा शुक्राचा कारक मानला जातो आणि शुक्रवारी केलेल्या उपायाने आपला शुक्र ग्रह मजबूत होतो. बघा, ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो तो आयुष्यात मालामाल बनतो. ज्याचा शुक्र मजबूत असतो त्याला आर्थिक सुख, समृद्धी, दौलत सगळं भरभरून असतं. बऱ्याच वेळा आपला हा शुक्र कमजोर असतो आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो, ज्यामुळे सतत गरिबीत आपण जीवन जगत असतो. म्हणून शुक्र मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. आत्ता जो उपाय सांगते त्याने लक्ष्मीची आर्थिक प्राप्तीही होईल, इच्छित मनोकामनाही पूर्ण होईल आणि तुमचा शुक्र ग्रहही मजबूत होईल. हा उंचवटा जो आहे तो शुक्राचा कारक आहे आणि इथे केलेल्या उपायाने आपला शुक्र ग्रह मजबूत होतो. म्हणून तुम्हाला प्रत्येक लवंग इथे ठेवायचा, अत्तर स्प्रेड करून लवंग ठेवायचा आहे. असा दुसरा हात त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे. इच्छित मनोकामना व्यक्त करत कनकधारा स्तोत्राचं किंवा महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सूक्तमाचं पठण करत इच्छित मनोकामना व्यक्त करत ते लवंग त्या दिव्यात अर्पण करायचे. असे सगळेचे सगळे जे लवंग आहेत ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा दिवा तुम्हाला रात्री 8-9 पर्यंत तरी प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. रात्री 9-9:30 वाजले की त्याच्यानंतर दिवा विझला तरीही चालेल. जर पेटता असेल तर तसाच राहू द्या. दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्या मात्र काढून घ्यायच्यात. एखाद्या चमच्याने त्या वस्तू सगळ्या म्हणजे ज्या नवलवंग आहेत ह्या नवलवंगा काढून घ्यायच्या आहेत. या नवलवंगा एका कापडामध्ये बांधायच्या आहेत. त्याला टिश्यू पेपर किंवा साधा कागद लावा आणि पूर्ण तेल जे आहे ते पुसून घ्या आणि लाल रंगाच्या कापडामध्ये ते सर्व लवंगा ठेवा. त्याला एक घट्ट गाठ मारा, छोटीशी पोटली तयार करा आणि ह्या 11 लवंगा, बघा 11 लवंगा सांगितलेल्या आहेत, मी चुकून कदाचित 9 बोलली असेल तर ह्या 11 लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला सगळ्या त्या लाल रंगाच्या कापडात बांधून त्याची पोटली करून करायची आहे. आणि ही जी पोटली आहे ना ही तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टांगायची आहे. आतल्या बाहेरच्या कुठल्याही बाजूने लावू शकतात तुम्ही, पण ही पोटली तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराला लावायची आहे. ही एक पोटली तुमच्या घरात आर्थिक बरकत आणेल. तुमच्या घरातील आर्थिक प्रगती जी आहे ती प्रगती किंवा यशाची ज्याला प्राप्ती म्हणतो ही यशाची प्राप्ती घडवेल. घरातील दारिद्र्याचा आणि गरिबीचा नाश करेल आणि तुमच्या जीवनात लक्ष्मीला स्थिर करेल. या पोटलीने तुमच्या घरात चहू बाजूने लक्ष्मी आकर्षित राहील आणि आलेली लक्ष्मी जी आहे ती नेहमी स्थिर राहील. शिवाय दिव्याच्या खाली ठेवलेले जे धने असतील आणि जे तांदूळ असतील हे तुम्हाला घराच्या 4ही कोपऱ्यांना शिंपडायचे आहेत. आणि जे पान नागवेलीचं होतं ज्याच्यावरती तुम्ही धन आणि श्री हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र लिहिलं होतं तर हे पान आपल्याला दुसऱ्या दिवशी कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात जाऊन तिथे माता लक्ष्मीच्या चरणांना ते पान अर्पायचं आहे. याने असंख्य पटीने लाभ होईल. जेव्हा अभिमंत्रित केलेलं हे पान ज्यावरती माता लक्ष्मीचा लिहिलेला बीज मंत्र हे पान जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात अर्पण कराल ना तिथेच तुमची सेवा सफळ होईल, तिथेच तुमची सेवा सिद्धीस जाईल. तुमची इच्छा जी असेल ती माता लक्ष्मीपर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा तिच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल. कुठलीही सेवा करत असताना ती सिद्ध होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा हे विड्याचं पान मंत्र लिहिलेलं हे विड्याचं पान जेव्हा माता लक्ष्मीच्या चरणांजवळ अर्पण कराल तेव्हा तुमची सेवा ही सिद्धीस जाईल. तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.